वातावरण मस्त झालं आहे, त्याच्यामध्ये अशी खास तरी वरचे एक 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 हे सोलून घ्यायचं असं हे बघा. सोलायचं आणि हे एवढंच काढून घ्यायचं नाही. चवईचा कोका किंवा रानकेळीचा कोका बोलतो आपण. चला आता ही भाजी शिजशी टाकूया आणि मग सकाळी मस्त बनवून घेऊ. आईने इकडे मस्त गरमागरम भाकऱ्या बदल्यात बघा. चला कांदा मस्त लालसर झाला आहे, त्याच्यामध्ये ही भाजी आता ॲड करून घ्यायची. Welcome to Kokankar Avinash YouTube channel. नमस्कार मंडळी, शुभ दुपार. दुपारचे साधारण 2 वाजलेत. आपलं जेवण वगैरे झालं आहे. पावसाळी वातावरण आहे. एक 10-10 मिनिटांनी जोरदार मुसळधार पाऊस येतो आहे, असं सध्या गावाकडचं वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये आपण बरेचसे माशांचे व्हिडिओ बघितलेत तुम्ही. चढणीचे मासे असोत किंवा गळाने पकडलेले खडस मासे असोत. तर आज जरा इंटरेस्टिंग भाजी असणार आहे. आज आपल्याकडे आला आहे केळीचा कोका. तर हा केळीचा कोका बऱ्याच जणांना माहिती असेल. तर ह्याचीसुद्धा भाजी खूप शरीरासाठी चांगली असते. काल ॲक्च्युली भाजी बनवायची होती, पण मग काल आपल्याकडे होते मासे, तर मग काल काय भाजी बनवलेली नाही. तर आज या केळीचा कोका आता साफ करून घेऊ. तो शिजवावा लागतो, तो संध्याकाळी वगैरे शिजवू आणि मग उद्या सकाळी सकाळी याची मस्त भाजी बनवूया. इंटरेस्टिंग अशी ही रेसिपी असते. गावाकडचं वातावरण बघा कसं झालं आहे. एक 10-15 मिनटं आहे ना पाऊस पडत नाही आणि त्याच्यानंतर मग परत तुफान पाऊस पडत असतो. इकडे या बाजूला आपला समोर दिसतो आहे का तो कढीपत्त्याचं झाड एकदम मजबूत झालं आहे. आणि इकडे ही घराची खालची बाजू, हा बांधाचं काम वगैरे करायचं आहे. मोगऱ्याला फुलं किती मस्त आलेत बघा, जबरदस्त आलेत. ॲक्च्युली हा मोगऱ्याचा सीझन आहे, बरीच फुलं येतात मोगऱ्याला. या बांधाला ॲक्च्युली बरीच आपली झाडं वगैरे होती. आता घराच्या कामामुळं सगळी इकडे तिकडे झालेत, पण सगळं काम झालं की परत एकदा सगळी झाडं व्यवस्थितरित्या लावूया. आणि इकडे ही तगारी आहे, तगारीला पण फुलं आलेत, खालच्या बाजून आलेत, हे बघा. चला मंडळी, कोक्याची भाजी करून घेऊ. वातावरण मस्त झालं आहे, त्याच्यामध्ये अशी खास काहीतरी आरोग्याला चांगली अशी भाजी खाल्ली तर चांगलंच आहे. केळीचा कोका मंडळी 2 टाईपचे असतात. एक आपण घराजवळ जी केळी लावतो तर त्याचा पण कोक्याची भाजी बनवतात, तीसुद्धा अप्रतिम लागते. आणि एक असते रानकेळ म्हणजे चवई. तर हा जो कोका आहे ना, हा चवईचा कोका आहे. म्हणजे तो मोठा तुम्हाला दिसत असेल तर चवईचा कोका आहे. आणि कोवळा असेल तर हे साफ करावा लागतो. त्याच्यामध्ये आतमध्ये एवढ्या अशा काट्या टाईपच्या असतात, तर त्याच्यामध्ये एक ब्लॅक कलरचं असतं, ते काढावं लागतं. जर हा कोका कोवळा असेल, खास करून रानकेळीचा कोका कोवळा असेल तर मग ते ब्लॅक कलरचं माचीसच्या कांडीसारखं असतं. आपल्या गावठी केळी असतात, म्हणजे घराजवळच्या ज्या केळी असतात त्याच्यामध्ये ते असतं. पण आता ह्याच्यामध्ये सापडेल की नाही ते काय माहिती नाही, कारण कोवळा असेल तर ते काय जास्त भेटणार नाही. फक्त मग आपल्याला ते एक साईड करून मग आतमधला कोवळा जो कोका आहे तो मग कापून घ्यायचा आणि हे सगळं शिजवून मग त्याची भाजी केली जाते. तर काल काढलेला कोका आहे ना, त्यामुळं हे वरचे बघा 1-2 खराब झाले, तर ती आपल्याला नाही घ्यायची आहेत. आतला भाग घेऊ. आता आतला भाग घ्यायचा आहे बघा. तर हे बऱ्याच वर्षांनी भाजी खाणार आहे, माहिती आहे का. ह्याच्यात अगरबत्तीच्या काडीसारखं असतं ना. हां, लहानपणी सोलले आहेत माहिती आहे. लहानपणी बरीच इकडे झाडं होती. इथे समोर होती केळीची झाडं, तिकडे समोर होती मशेरी केळं, ती मोठी केळी असतात ती केळी होती. या सोलत जायचं असं एक एक सोलो मी. तरी वरचे एक एक हे सोलून घ्यायचं असं हे बघा. सोलायचं आणि हे एवढंच काढून घ्यायचं नाही. सगळं काढू. ओके, चला पटापट सोलून घेऊ. आता कोवला भाग डायरेक्टली घेतात वाटतं ना, एकदम कोवला असतो तो. पुढं एकदम हे बघा मस्त आहे. त्याच्यामध्ये आई म्हणते माचीची कांडी नाही. म्हणजे ते असतं एक, ते कसं काय नाही काय माहिती, कोणाच्यातच नाही. सगळं काढत होतं कोवळा येईपर्यंत. इंटरेस्टिंग आहे काहीतरी. घराजवळ जी केळी असतात ना, तिचा पण कोका आपण बऱ्याच वेळा खाल्ला आहे, म्हणजे लहानपणीच खाल्ला आहे. आता हा आहे जंगली रानकेळीचा नाही आहे ना, चवायचा आहे ना.
जंगलातला रानकेळीचा कोका आहे, म्हणजे चवईचा कोका. तो कोका आता चांगला साफ करून घेऊ. चला, कोका साफ करून झाला आहे. तर हे वरचं सगळं एक 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 काढून घेतलं आहे पूर्ण एवढं. आणि यातले जे आहे याच्यामध्ये दात नाही भेटले नाही, त्याचे माचीच्या कांडीचं तुम्हाला मी बोललेलो, तो कोवळा कोका आहे, त्यामुळं मग ह्याच्यात नाही आहे. आणि गावच्या केळीमध्ये असतात मात्र, कोवळा असो कसा असो, हे रान केळीला वाटतं जास्त नसतात. तर हे डायरेक्टलीच साफ करून घ्यायचे. हा काठे हे सगळं कापून घ्यायचं नाही, कापून घ्यायचं नंतर. आणि हा शेवटचा उरलेला एकदम शेवटचा कोवळा कोका, तो इथून कट करून डायरेक्टली कापून घ्यायचा. आणि ही बाई साफ करतो तेव्हा असं काळकडे हात होतात हे बघा. आई जेवण झालं का? काळे एकदम हात होतं, जातं ते 1-2-3 वेळा धुतलं की ते निघून जातं. चला, चवळीचा कोका आता चांगला साफ करून घेतला आहे. तर आता काय 2-2:30 वाजलेत, मोकळा वेळ होता तर साफ करून घेतला आहे. भाजी उद्या सकाळला बनवायची आहे. संध्याकाळीच आपण तो चिरून घेऊ, प्रॉपर बारीक बारीक कापून घेऊ आणि मग तो शिजत घालूया. आणि सकाळी मस्त फोडणी द्यायची अशी मस्त आज कोक्याची भाजी. ॲक्च्युली घराजवळ आता आपल्याकडे केळी नाहीत, नाही तर आमच्याकडे कोक्याची भाजी असायची. लहानपणी बऱ्याच वेळा करायचं आई, घराजवळ जी केळी असायची केळीच्या कोक्याची भाजी करायची. आम्ही साफ पण करायचो, त्यामुळं ते आठवतं आहे की असं एक माचीच्या कांडीसारखं असायचं त्याला. आता या चवळीचे कोके अजून कोवळे आहेत त्याच्यामुळे तो नाही आहे, पण गावच्या केळीमध्ये तो आवर्जून असतोच. तर चला, जास्तही काही साफ करायला लागलं नाही, तो काला दांडा नसल्यामुळं काय एवढं पटापट साफ झाला. तर साफ करून झालं आहे, आता संध्याकाळी मस्त त्याला कापून घेऊ. रात्रीचे मंडळी 8 वाजलेत. तर बेडकी बघा ओरडते. तर आता आहे ना, दुपारी आपण जो रानकेळीचा म्हणजे चवळीचा कोका आपण साफ केला तो आता कापून घ्यायचा आहे. आणि मग तो आई शिजवून घेईल आणि सकाळी मस्त भाजी बनवायची. सकाळी न्याहारीमध्ये खास चवळीच्या कोक्याची भाजी. बेडकी काय ऐकत नाही, जोरातच आहे एकदम. चला, भाजी पटापट कापून घेऊ आणि मग शिजवून घ्यायची. आता झाल्या दिवसभर बराचसा पाऊस पडला, दुपारी भाजी साफ केली, त्याच्यानंतर पण दिवसभर धो पाऊस होता. तर पाऊस तर आता बऱ्यापैकी लागायला सुरुवात झाले. दुपारी आपण हा जो कोका आहे ना साफ करून घेतलेला चवळीचा कोका किंवा रानकेळीचा कोका बोलतो आपण. तर हा इकडे बघताय, हा एकदम शेवटचा आतला भाग असतो, तो डायरेक्टली कापायचा नाही. अच्छा, तर हे आतलं सगळं घेतलेलं आहे काढून, ह्याला घ्यायचं आहे आपल्याला कापून प्रॉपर. हे इकडे पाणी घेतलं आहे, पाण्यामध्ये आता ही भाजी प्रॉपर कापून घेते, नंतर मग शिजवायची. सकाळच्या न्याहारीमध्ये मग सकाळी भाजी बनवायला बरं. शिजवून काय घ्यायची आहे, चीक असतं म्हणून ना त्याला. चीक भरपूर, म्हणजे मी दुपारी पण दाखवलं तुम्हाला, हात काळे होतात एकदम. उद्या शिजल ना ते आपण कालच पाणी दिलं आहे ना, केळीचं असं किंवा रानटी नाही, दोन्ही तसेच चीक असतोच तो. हां, ॲक्च्युली काय रानटी भाज्या या शिजूनच खातात, त्याच्या माझा थोडीफार कारणं आहेत. काही कडवट असतात, काही चिकार असतात, त्यामुळे त्या अशा कापून शिजवतात आणि मग त्याच्यानंतरच मग भाजी करतात. हे कोक्याच्या सगळा आतला भाग, याची केळी बनली असते. सगळी तर बनत नाही, केळी लागल्यानंतर पण आपण कोका काढू शकतो. हा पूर्ण अख्खा कोका आहे, म्हणजे ह्याला अजून केळी वगैरे धरली नाहीत. आईला मुरवलीपेक्षा विड्यावर पटापट जमतं नाही, त्यामुळे शक्यतो विळा वापरते. बऱ्याच जणांचे कमेंट येतात मग मुरवली का नाही वापरत, तर मुरवली आहे आपल्या घरी. म्हणजे तुम्ही आता मासे वगैरे साफ करताना बघितले असेल तुम्ही, मुरवली आहे. तर मुरवलीचा आईला वापर नको असतो, तिला विळ्यावरती चांगलं जमतं. शक्यतो कापून झालं ना की असं पाण्यात टाकायचं, नाही तर ही भाजी काळी पडते ना. म्हणूनसाठी असं आई पटापट पाण्यातच टाकते. एक एक सगळं जमा करत एका वेळेस जमेल तसं कापत जायचं. आई वेळाने कापते, मी जराशी सुरेने कापतो, म्हणजे पटापट होईल नाही. सुरेने पण आपण कापू शकतो, हे बघा चांगलं कापते.
आणि आईला कसं आता रेग्युलर विळीवाली ना, तिला ते चांगलं जमतं. आणि जुड्या आई एकटी किती कापत बसेल, असं जोडायला लागतं. परत हे बघा असं जोडायला लागतं ते प्रॉपर. भाजी केवढी होती काय माहिती नाही, पण मेहनत चालू आहे. गावाकडे अशा रानभाज्या खायची मजा भारी असते. आणि शक्यतो अडदळामध्येच ह्या रानभाज्या असतात, असत नाही काय ते अडदळच ना. आता काय गेला तो त्या म्हणजे मिरूक लागल्यानंतर अडदळापर्यंत जास्त भाज्या असतात, नंतर भाज्या कमी कमी होत जातात ना, मग जून होत जातात. तरणा म्हातारा वगैरे आला ना की मग त्या जून होत जातात. त्यामुळं मिरगात जेव्हा स्टार्टिंगच्या पावसात आहेत ना, जेवढ्या भाज्या असतात तेवढ्या खायच्या. या भाज्या सगळ्याच भाज्या म्हणजे ह्याच्यामध्ये भारंगी आली, फोडशी आली, त्याच्यानंतर टाकला, खापऱ्या, अशा अजून बऱ्याचशा भाज्या आहेत. त्या तुम्ही आवर्जून खायच्या. मार्केटमध्ये पण अवेलेबल असतात, संगमेश्वरमध्ये पण या भाज्या अवेलेबल असतात. त्याशी गेलेलो तर बघितलं तर संगमेश्वरमध्ये आणतात, लोकल माणसं तिथली जवळची घेऊन येतात. कारण प्रत्येकाला काय जंगलात जाऊन या भाज्या काढता येत नाही. त्यामुळं मग इझिली पाहिजे असेल तर संगमेश्वरमध्ये मिळतात. काय नाही, 20 रुपये वगैरे जुडी असते, त्या पण तुम्ही घेऊ शकता. चला आता हा आतला भाग एकदम इकडे बाकी सगळं कापून घेतलं आहे. आणि आतला एकदम भाग असतो ना, कोवळा असतो एकदम, नाही हा, तो कापून घ्यायचा प्रॉपर. हे रानभाजी बनवतो तशी ती कांद्यात फोडणी तव्यावर काय टोपात. अच्छा चला आता ही भाजी शिजशी टाकूया आणि मग सकाळी मस्त बनवून घेऊ. आई हात टाकू. हे बघा असे हात काळे होतात, जातात मात्र. दुपारी माझे हात पण झाले होते, पण हे बघा आता पूर्ण क्लीन झालेत. 2-3 वेळा धुतले ना की होतात, ते जातात. चला मंडळी, भाजी इकडे ठेवली आता शिजत. काय मीठ वगैरे टाकायचं नाही, फक्त शिजवून घ्यायची. आणि उद्या सकाळी एक कड आणून घ्यायचं चांगला मस्तपैकी, आणि मग उद्या सकाळी याची भाजी बनवायची. डायरेक्ट पण बनवू शकता तुम्ही, म्हणजे कड आणून थोडं थंड करून त्याला फोडणी देऊ शकता डायरेक्टली. पण आपण आता करतो आहे म्हणजे कसं सकाळला डायरेक्टली भाजी करता येईल. या बाजूला बेडकं ओरडतात. चला फायनली भाजी चिरून झाली, कापून झाली. आता ते शिजत घातले. आता उद्या सकाळीच याची भाजी बनवायची. ॲक्च्युली बऱ्याच दिवसानंतर रानकेळीचा कोका खाणार आहे. ॲक्च्युली घरगुती केळीचा पण कोका काही खायला मिळत नाही आता, म्हणजे मिळत नाही इन द सेन्स आपल्या इथे केळी नाही आहेत. तर मग कुठे बाहेर तर आपण आणला नाही कधी. म्हणजे मला आठवतं आहे झाले आता मला वाटतं 3-4 वर्ष झाली केळीचा कोका काही मी कधी खाल्ला नाही आता. तर उद्या फायनली आपल्याला घरच्या केळीचा नाहीच आहे, पण आपल्याला रानकेळीच्या कोक्याची भाजी उद्या खायला मिळेल. तर चला मंडळी, आता उद्या सकाळी भेटू. सकाळी आई भाजी वगैरे मस्त बनवेल आणि मग न्याहारी करताना तुम्हाला सांगतो चव कशी आहे. नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. सकाळचे साधारण 8 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि मस्त सकाळ झाले, पाणी वगैरे भरून झाले. आता चहा वगैरे मस्त घेतो आणि त्याच्यानंतर काल जी आपली चवळीच्या कोक्याची भाजी आपण साफ केली, त्याच्यानंतर कापली आणि नंतर शिजत घातलेली, ते आता फोडणीत द्यायची. आणि सकाळच्या न्याहारीमध्ये खास चवळीच्या कोक्याची भाजी आणि आईने भाजलेली गरमागरम तांदळाची भाकरी असं जेवण असणार आहे. आई आता भाकरी भाजते, भाकरी भाजून झाली की चहा पिऊ आणि त्याच्यानंतर मग भाजी बनवून घेऊया. गावाकडच्या रानभाज्या खायची मजाच काही वेगळी आहे. पाऊस आहे ना, रिमझिम रिमझिम पडतो आहे, काय शांत नाही झालेला आहे. आणि या बाजूला मोगरा एकदम फुलला आहे. हा बघा मोगऱ्याला फुलं आलेत मस्त मस्त, डबल मोगरा आहे. खालच्या बाजूस पूर्ण ही मोगऱ्याचीच झाडं आहेत. हे बघा एक पडलं, हे कालचं फूल पडलं आणि ही ताजी. मोगऱ्याचा आता सीझन आहे, तर इकडे बराच आपला मोगरा असतो. तर खालच्या ह्या पूर्ण बांधाला मोगराच मोगरा आहे. तर अशी फुलं आपल्याला पाहायला मिळतात.
आईने इकडे मस्त गरमागरम भाकऱ्या बदल्यात बघा. भाकऱ्या रेडी झाल्यात, थोड्या वेळात भाजी बनवूया. या बाजूला बघा इकडे भाजी शिजवून झाले. आता यातलं पाणी काढून टाकायचं आणि फोडणी द्यायची. मस्त भाजी होईल सकाळच्या न्याहारीसाठी खास. आई भाकरी भाजते. भाकरी भाजून झाली की मग भाजी बनवून घेऊ. तोपर्यंत चहा प्यायला या. गावाकडचा कोरा चहा मस्त वाटतं. असं गार वातावरणामध्ये चहा वगैरे पिण्याची मजाच काही वेगळी असते. गावाकडे शक्यतो चहासोबत काही खात नाही. म्हणजे डायरेक्ट सकाळची न्याहारी असते, त्यामुळे सकाळी चहा प्यायची आणि मग डायरेक्ट न्याहारीवर धाव मारायचा. भूक पण मस्त लागते गावाकडे. चला चहा पिऊन घेऊ, मग भाजी बनवूया. या बाजूला इकडे हे बघा भाजी चांगली शिजले. रात्रीच आपण ठेवलेली शिजायला, चांगली शिजली. आता त्यातलं प्रॉपर पाणी काढून टाकायचं. पाण्याचा कलर बघा ब्लॅकिश झाला आहे, कारण हे साफ करतानाच हाताला पूर्ण ते चीक लागतं, त्याने हात काळे पडतात. असं हे प्रॉपर मिसळून घ्यायचे आणि मग पाणी काढायचं. हे बघा असं पूर्ण प्रॉपर पाणी काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्याची भाजी बनवायची. हे बघा पाणी काढून झाल्यावर भाजी केवढी झाली बघा. हे आपण दोन वेळा काढली की भाजी संपली. एवढा कोका एवढा मोठाच्या मोठा दिसत होता. तर आता या भाजीला फोडणी देऊ आणि मग सकाळची न्याहारी करून घेऊ. असं फोडून घ्यायचं. याच्यामध्ये मीठ मसाला ॲड करायचा नाही, इकडे बाहेरच मीठ मसाला वगैरे ॲड करून घ्यायचा आणि मग कांद्यामध्ये फोडणी द्यायची. कांदा आणि लसूण, मिरची पावडर, ओके, मीठ, चवीपुरतं मीठ. ते कढई ठेवले, फोडणी देऊया मस्त. लसूण, अच्छा, लसूण आणि कांद्याची फोडणी. गावाकडची चूल. ते मसाले वगैरे प्रॉपर मिक्स करून घ्यायचे, म्हणजे मग फोडणीला दिली की काय भाजी झाली. याच्यात पाणी वगैरे वापरायचं नाही. चला कांदा मस्त लालसर झाला आहे, त्याच्यामध्ये ही भाजी आता ॲड करून घ्यायची. भाजीमध्ये टाईम नाही लागत, लसूण काढले मग. हां ते शिजवून घेतलेले आहे ना, एक वापर आला की झालं. एक 5 मिनिटामध्ये भाजी तयार होईल. मग सकाळची न्याहारी करून घेऊ. गावाकडची खास चवळीच्या कोक्याची भाजी. चला मस्त भाजी बघा तयार झाले. तर आता सकाळच्या न्याहारीमध्ये खास ही कोक्याची भाजी सोबत तांदळाची भाकरी, असं सकाळची मस्त न्याहारी करायला या. बरेच दिवस ॲक्च्युली सकाळच्या न्याहारीमध्ये जास्त करून मासेच असतात. आज जरा वेगळी भाजी काहीतरी. मस्त आले. चांगली झाली. होय ना, ह्याची कशी पण केली तर होतेच चांगली. होय ना. जवळ टाकू शकतो ना, नाही ह्याच्यात जवळ टाकत व्हेजच चांगली लागते. चला म्हणले मस्त भाजी झाली, तर सकाळची न्याहारी करून घेतो. बाहेर मस्त पाऊस पडतो आहे, तर या थंडगार वातावरणामध्ये मस्त गरमागरम भाकरी आणि गरमागरम चवळीच्या कोक्याची भाजी, असं न्याहारी करून नंतर भेटतो तुम्हाला. चला मस्त जेवण झालं आहे. सकाळची न्याहारी. सकाळच्या न्याहारीमध्ये आज रानभाजी होती आणि सोबतीला हा पाऊस भरपूर पडतो आहे गावाकडे, त्यामध्ये मस्त न्याहारी करायला मजा येते. तर काल ॲक्च्युली काकीने कोका दिलेला परवा दिवशी, तर परवा काय भाजी करता आली नाही.
काल आपण कोका साफ केला दुपारी, संध्याकाळी कापला, चिरला व्यवस्थित आणि मग शिजवून सकाळी त्याची भाजी केली. तर अशी ही गावाकडच्या रानभाजीची रेसिपी होती. तुम्ही कधी चवळीच्या कोक्याची भाजी खाल्ली की नाही? बऱ्याच जणांनी जो घरगुती आपली केळ असते ते केळीच्या कोक्याची बऱ्याच वेळा भाजी खाल्ली असेल, पण या रान केळीची म्हणजेच चवळीच्या कोक्याची भाजी कधी खाल्लीत की नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि ही भाजी तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने बनवतात तेही सांगा. तर चला मंडळी, भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या.